ऑल द बेस्ट. टाइम काउंटर स्टार्ट होईल. पहिला बॉल तसं पडेल. दोन्ही टीम 12th मॅन लक्ष असू द्या. 11:23 झालेले आहेत. गोलंदाज तयार होतोय कल्पेश. सर्वांच्या वतीने दोन्ही टीमला आहेत या सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना कट केलाय थ्रू द कव्हर. चांगला फटका आहे. इनफिल्डला भेदून बॉल मागे निघालाय पण फिल्डर पाठवण्या परिस्थितीत तितक्याच तत्परतेने तितक्याच वेगानं पोहोचलेला आहे. चांगलं बॅकअप येताना दिसतंय. 2 धावेसोबत मात्र खातं खुलं होतंय महेश एगडे आणि त्या सोबतीनं बॅटिंग करणाऱ्या ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाचं. ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासाठी रवींद्रजी गरज दीपकजी चौधरी यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सरशिप आम्हाला लाभलेली आहे. छत्रपती वॉरियर्स माडससाठी बालचंद्रजी उघडे नंदूजी माडसे यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य. या सर्वांचा आभार आहेत. बॅटची हलकीशी कडा होती. बॉल मागे चालला शॉट थर्डमॅनला. विकेट किपरचा प्रयत्न तर सुरू होता झेल पकडण्याचा परंतु तो अपयशी राहिला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर आहे. रन्स पाहायला मिळत आहेत 2. आजचा स्पर्धेचा चौथा दिवस. पहिला दिवस गाजवला MS11 जन्मान वाघाचीवाडी. दुसरा दिवस गाजवला सचिन 11 जयगाव दे स्पोर्ट जुगरेवाडी. तिसऱ्या दिवसात वर्चस्व पाहायला मिळालं साई किरण 11 नवापडाचं. तर आज कोण बॉल आता हवे ते स्वतः गोलंदाज पोहोचलाय. जजमेंट खराब आहे. कॅच ड्रॉप. आयुष्यमान भुवाचा आशीर्वाद महेश हेगडेला प्रदान होतोय. एक सिंगल धाव मात्र ब्रायड ब्रदर्स आंबेगाव या टीमच्या स्कोरबोर्डवर सध्या ॲड केली जाते आणि या सिंगल धावेसोबत सध्या आपण बघत आहोत टीमची टोटल सध्या धावफलकावर 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक बरोबर 11:23 पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा यावेळेला दिशा दिली आहे. डेलिकेट टच पण फिल्डर उपस्थित आहेत. गली पॉईंटकडे चांगलं बॅकअप येतं. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत समीर कथोरे अर्थातच सनीचं वैयक्तिक खातं खुलं होतं आणि टीमची टोटल सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे आतापर्यंत 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. कल्पेश राऊंड विकेट. ह्या वेळेला राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. चांगला बाउन्स पाहायला मिळाला. जो नैसर्गिक कोण बनतो राऊंड विकेटनं जो नॅचरल अँगल बनतो त्याचा फायदा सध्या घेत असताना गोलंदाज कल्पेशला आपण बघत आहोत. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी आता मॅचमध्ये चांगली होणं अपेक्षित आहे आणि किंबहुना पहिल्या षटकात आतापर्यंत त्यानं इकॉनॉमिकल कामगिरी केलेली आहे विथ द बॉल. त्याचं चांगलं योगदान सध्या आपण बघत आहोत. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय. हलकंसं अपील झालं पण पंचांती तटस्थ भूमिका. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाली सांगता. टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा घेतलेला निर्णय मात्र पहिल्या डावात फलंदाजी करत असताना पहिल्या षटकांती सुरुवात थोडी शांत आणि संत आपल्याला पाहायला मिळतीये. यजमान संघ आयोजक संघ ब्रायड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाची विदाऊट एनी विकेट लॉस 4 ऑन बोर्ड. अवघ्या 4 धावा धावफलकावर. चला वेळ घेत आहे. पहिलं षटक एक्झॅक्ट 3च मिनिटात टाकलेलं आहे. लक्ष सुद्या छत्रपती वॉरियर्स माडस संघ. दुसऱ्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका. जरा घाई करा. स्पीडअप अपेक्षित आहे. फिल्डिंग लगेचच सेट करा. कॅप्टन संगनायक. आता उर्वरित 3 षटके कुठल्या परिस्थितीत 16 मिनिटाच्या आत तुम्हाला टाकून पूर्ण करावे लागतील. षटक सुरू होते दुसरं. सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवर महेंद्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निर्णायक दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू होते. सेकंड पॉवर प्ले. महेंद्र सध्या बॉलिंग मार्कवर. चला वेळ जास्त घेत आहे छत्रपती वॉरियर्स माडस. मित्रांनो घाई करावी लागेल. लक्ष सुद्धा ऑलरेडी फिल्डिंग प्लेसमेंटसाठी तुम्ही 10 मिनिटाचा वेळ मध्यंतरी व्यतीत केला. आता मात्र सामना सुरू होतो. वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे. पहिला बॉल फुल टॉस. समोर ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत पण थोडी मिसफिल्ड फंबल झाले. तोपर्यंत एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावर. आतापर्यंत या डावात दोन्ही फलंदाज शांत आणि संयमी कामगिरी करत असताना फुल टॉस
ऑन साईडला दिशा दिली, टर्न केले बॉल, मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत, मात्र मिळताना दिसेल ती एकच धाव. पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत मागितलेली सिरीज ऑफिशियल रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे वेस्ट ऑफ हाईट करता. पाहावं लागेल विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. चेंडूबाटचा जाबलेला संपर्क घडला, हाईट फॅक्टर काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी आता निहाळल्या जातील, निरीक्षणात आणल्या जातील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत राकेश शाह अर्थातच रॉकी सर आपल्या समेत कंट्रोल वॉर रूम मध्ये जॉईंट आहेत, त्यांचं स्वागत आहे. येस इट इज नो +1. या अतिरिक्त 2 धावा ऍड होताना दिसतील आणि एक्स्ट्रा 2 धाब्याने आता पाहिजे मोमेंटम या सामन्यात शिफ्ट होईल का. यजमान संघ आयोजक संघ ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाच्या बाजूने नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. संधी आता बनली आहे ती बॅटर सनीला. आणखीन एक फुल टॉस, आता स्टेट बॅटनं लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला, डाऊन दी ग्राउंड, फटका लाजवाब आहे, सनी कोतरेच्या बॅटमधून आलाय हा सनसनाटी आकर्षक आंबेगावकर चषक षटकार. बनवलेला आहे, कमी गतीने टाकलेला फुल टॉस, दिशा दिली आहे, इनफिल्डला क्षेत्ररक्षक उपस्थित, पण थ्रो थोडा वाईड येतोय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धाबा सध्या धावफल कव्हर. तोंडली गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ रमेशजी बोर यांचं शुभागमन झालं. विनंती या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. स्कोर सध्या 14-14. डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड. आणखीन एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात कंट्रोल कामगिरी आपण पाहिली होती कल्पेशची, पण या षटकात महेंद्रच्या विरुद्ध धावा सध्या येत असताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉल त्यांना आतापर्यंत टाकलेत, 11 धावा खर्च झालेल्या आहेत. टीमची एकूण धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 15. हा डीप होणारा फुल टॉस कमी गतीने टाकला होता, लाईन रीड करता आली नाही, त्या ठिकाणी व्यवस्थित पिक करता आली नाही. लेग बायचा सिग्नल येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाव ॲड होतीये आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीने टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर पुढे सरकताना पाहायला मिळेल. 16 ऑन बोर्ड. आतापर्यंत स्कोर बनलेला आहे 16, स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्कवर सेकंड पॉवर प्ले महेंद्र. शॉर्ट बॉलचा वापर, आता बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलेला आहे. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची होत असताना सांगता टीमची टोटल सध्या स्थिर स्थगित 16, 16 स्टील 1 टू गो. बॅक ऑफ लेन, आता लाईन पाहिजे. इट इज वाईड बॉल डाऊन द लेग स्टिक. आणखीन एक एक्स्ट्रा धाव आता बहाल करण्यात आलेली आहे गोलंदाज महेंद्र कडून. सो अतिरिक्त धाब्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड. 17 धाबा सध्या धावफलकावर, स्टील 1 टू गो. या षटकात चांगल्या वेगानं धावा येत असताना आतापर्यंत तरी आपण पाहिलेले आहेत. ऑन साइडला फटका लाजवाब, पायत होता बॉल, उडवलाय महेंद्र सिंग दोन्ही स्टँडच्या बाजूला, आउट ऑफ द पार्क. युजिट हवाई यात्रेकरता चाललाय बॉल, निघालाय सीमारेषेच्या बाहेर. युजिट, इट्स अ ची टोटल आहे सध्या धावफलकावरती विदाउट एनी विकेट लॉस 23 ऑन बोर्ड. मागच्या षटकात तब्बल धावा येताना पाहायला मिळाल्या 19 आणि सध्या सामन्यात
छोटेखानी कमबॅक होतं बॅटिंग करणाऱ्या टीम ब्रायट ब्रदर्स आंबेगावचं. चला वेळ जास्त घेत्या, लक्ष असू द्या. एक्झॅक्ट 10 मिनिटांचा वापर आतापर्यंत करण्यात आलेला आहे. जरा घाई करा. छत्रपती वॉरियर्स माडस गोलंदाजीसाठी कल्पेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फ्रंटलाईन गोलंदाजात त्यांची चांगली कामगिरी आता अपेक्षित आहे. फर्स्ट स्पेलमध्ये त्यांना इम्प्रेशन टाकलं होतं, पण आता पाहायचं या निर्णायक रिटर्न स्पेलमध्ये कशा पद्धतीनं कामगिरी होईल. गोलंदाज तयार. पसादा नेरकडूंचे सर्वा विवेकजी सोनवणे यांचं शुभागमन झालंय. आपलं स्वागत आहे. विनंती या मंचावरती. पहिला बॉल वाईड आलाय. एक एक्स्ट्रा धाव ॲड होताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर आपण पाहताय 24. आतापर्यंत 24 धावा. या धावा रोखाव्या लागतील. रनचे जेव्हा सेकंड इनिंगमध्ये तुम्ही करत असता या धावा डोकेदुखी बनत असता. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला, फटका मिस आहे. मिड ऑफचा फिल्डर पोहोचलाय, लॉंग ऑफ आलाय, पण कॉलिंग खराब आपण बघत आहोत. या दोन फिल्डरच्या दरम्यान मिस जजमेंट. त्याच कारणासह आता फलंदाज मात्र महेश ठाकर यांना सुखरूप आहे, सुरक्षित वेलकम. मयूरजी शेळके यांचं शुभागमन झालं, आपलंही स्वागत आहे. 2 धावा मिळताना दिसत आहेत. 2 धावेसोबत टीमची टोटल आतापर्यंत 26-26. पसायदा हेअर कटिंग सलूनचे सर्व विवेकदादा सोनवणे यांचे शुभागमन झालंय. आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. आणि खास करून मॅनेजमेंट कमिटीसाठी नाश्त्याची सोय त्यांच्या वतीनं झालेली आहे. अन्नदाता सुखी भाऊ त्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद. एक धाव त्या ठिकाणी गली पॉईंटच्या दरम्यान आता मिळताना दिसेल. बॅटची बाहेरची कडा होती, पण फिल्डरचं बॅकअप तितकंच चांगलं येत आहे. मित्रा झाडावरून सावकाश उतर रे, स्वतःची काळजी घे. क्रिकेटचा दर्दी आहे, पण मेन स्टेजवर देखील भरपूर जागा आहे. तिथून देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. रिस्क घेऊ नका सिरीज. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. रॉकेट हिट. आलाय बॉल स्लॉट मध्ये आणि पाठवलाय आता पार्किंग प्लॉट मध्ये. सनीच्या बॅट मधून आणखीन एक हवाई हल्ला. गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला, षटकार. साठी विवेकजी सोनवणे पसादा आणि हेअर कटिंग सलूनचे सर्व यांच्या वतीनं 500चा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. डॉट बॉलची होईल समाप्ती. षटकारानंतर छोटेखानी वापसी सध्या होत असताना आपण बघत आहोत. स्कोर बनलाय 33-33. ड्रिंक्स टॉली बी गेटिंग रेडी. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाणी रेडी करा. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढू लागलेली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. आंबेगावकर चषक तुम्ही एन्जॉय करताय. ऑफरमच्या बाहेर चांगला फुल लेन टाकलाय. चांगला वेग आहे. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र तो लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती आता सनी अर्थातच सॅमचा फसलेला आहे. सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. चांगला दबाव आता बनवलाय सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज कल्पेशनं. टीमची टोटल स्थिर आहे इन डबल डिजिट डबल फिगर 33-33. आता बॉल हवे टॉप एज. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. जजमेंट त्यानं केलंय आणि चांगला जल संपादित होतोय. फलंदाज बाद. 3 ओव्हरच्या अंती 33ला गमावली आहे पहिली विकेट बॅटिंग करणाऱ्या ब्रायट ब्रदर्स आंबेगावनं. आणि पार्टनरशिप त्या ठिकाणी ब्रेक झाली आहे. पहिल्या विकेटसाठी 33 धाब्याची. फलंदाज बाद. ड्रिंक्स टॉली जाईल मैदानात. तोपर्यंत देऊयात संधी डीजे अनिकेतला. मॅनेजमेंट कमिटीची संपर्कात या. आपला ड्रेस कोड कलेक्ट करा आणि तदनंतर इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपल्याला टॉससाठी रेडी व्हावं लागेल. सूचनेकडे लक्ष असू द्या.
सामना आपण कंटिन्यू करतोय. चला 2 मिनिटाचा शॉर्ट ड्रिंक्स इंटरवल ब्रेक आता कव्हर होतोय. जरा घाई करा, स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेली आहेत. मात्र वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. छत्रपती वॉरियर्स माडस, रायझिंग स्टार रावगाव संघ आय थिंक रेडी झालेला आहे. रिक्वेस्ट असेल स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे, आपण रेडी व्हा. यानंतर आणखीन एक चांगला सामना क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येईल. 33 धावा 3 षटकात बनलेल्या आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर प्रवीण विद्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चिनियन ऑलराऊंडर आहे. बॅकबॉन टीम ब्राईट ब्रदर्स सांबेगावचा. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत महेशला, जो आतापर्यंत थोडा संत राहिला आहे, पण इनिंग एक्सलेट त्याला देखील करावी लागेल. 9 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 7 धाब्याचं योगदान त्यानं दिलं आहे. सनी 10 बॉलमध्ये 21 धाब्याचं योगदान देत असताना बाद झालेले आहेत. पण आता गेअर शिफ्ट करावा लागेल स्ट्रायकर एंडवरती बॅटर महेश हेगडेला. षटक सुरू होते, चौथं बॉलर तयार होतं. बॉलिंग मार्कवर जगदीश. चला वेळेच्या बाबतीत जरा गांभीर्यानं घेत जा. छत्रपती वॉरियर्स माडस आय थिंक 16 मिनिटं आतापर्यंत तुम्ही घेतलेली आहेत. 4 मिनिटात हे षटक तुम्हाला टाकून पूर्ण करावंच लागेल. पहिला बॉल फुल टॉस आहे, कव्हर्समध्ये ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि तितक्याच वेगानं हा बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो तो चौकार, गुड शॉट. फ्री टोल वसूल होतोय, षटकार. जेव्हा बिमर आपण पाहिला होता महेंद्रच्या माध्यमातून, त्यानंतरच धावा यायला सुरुवात झाली होती आणि आता या षटकात देखील जगदीशच्या विरुद्ध तितक्याच वेगाने धावा येत असताना आपण बघत आहोत. स्कोर सध्या 44, 44 धावा दाखल कव्हर. आणखीन एक फुल टॉस. हवं तसं टायमिंग मात्र झुलवता आला नाही. फिल्डर डीपमध्ये उपस्थित मिळताना दिसेल ते एक धाव झेल तर संपादित झालेला आहे. एक्झॅक्टली आता मैदानी पंचांचा काय इशारा येतो तो पाहायचा. एससीडीएस टीव्ही अंपायरची पुन्हा एकदा मागणी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आता वापरात आणण्यात आलेला आहे. फेअर बॉल आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल महेशला. त्या ठिकाणी विकेट गमावली आहे. 44 वर दुसरी, फलंदाज बाद.
बॅटिंगसाठी पाहिलं तर रोशन गव्हाळे दाखल झालेले आहेत. शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅम्बिओ मॅचचा 17 धाब्याचा जो समाप्त झालेला आहे. धावा 44-44. फुल टॉस स्ट्रेट बॅटनं हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन गव्हाळेची विस्फोटक सुरुवात. पहिल्या बॉलवर दाफलकावर त्यानं टाकली रोषणाई. आकर्षक आंबेगावकर चषक षटकार. या गोलंदाजाकडे स्टॉक बॉल अवेलेबल नाही, कारण आतापर्यंत त्यानं 4 बॉल टाकलेत. 4च्या 4 फुलटॉस होते, त्यात एक बीमर देखील पाहायला मिळाला. षटकारांना धावसंख्या 50 50 अप. सांघिक अर्धशतकाची नोंद. सध्या धावफलकावरती झाली. आता मिस टाइम स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल पोहोचलाय आणि झेल संपादित. फलंदाज बाद. रोशन गव्हाळे माघारी परततोय. त्याच्या पारीचं होतोय अंतो आणि लागलाय. मैदानावरती धक्का तिसरा 50ला. बॅटिंग करत असताना ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. बॉल बाकी आहेत अजूनही 2. हा देखील फुल टॉस फिरवलाय. चाललाय बॉल डीप मध्ये. स्कोर लेगला एक सिंगल तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न मिसफिल्ड. थ्रो देखील थोडा लेझी आलाय आणि तितक्याच चपलतेने तितक्याच वेगाने या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत संघाची एकूण धावसंख्या आपण बघत आहोत 52. एकंदरीत 52 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. स्टील 1 टू गो. अपील स्ट्रॉंग आहे. अपील स्ट्रॉंग आहे, पण पंचांचा सामन्याचा मोमेंटम थोडा स्लो झालाय, कारण मध्यंतरी रिव्ह्यूसाठी भरपूर वेळ गेला. त्याचबरोबर 2 बॅटरी आउट झाले आणि आताच मंकटचा प्रयत्न झाला. सो आता गेम आपण कंटिन्यू करूयात. जरा घाई करा. छत्रपती वॉरियर्स बाडस. एसीडीज सेकंड बीमर आलाय आणि आता गोलंदाजाला आय थिंक थांबावं लागेल. फर्स्ट ऑफ पॉइंट बीमर. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या 53-53. चला एक बॉल टाकण्यासाठी आता नवीन गोलंदाजाची नियुक्ती करावी लागेल. आय थिंक ऑप्शनल बॉलर आता वापरात आणावा लागेल छत्रपती वॉरियर्स म्हाडसला. मनीष येत आहेत एसीडीज. फ्रीड बॉल संधी बनलेली आहे. ॲक्च्युली या डावात आतापर्यंत 3 बीमर आपण पाहिले. 3दा संधी बनलेली आहे. पाहायचं आता त्या संधीचं सोनं बॅटर जयेश करेल का. कमी गतीने टाकलेला बॉल. फ्लॅट जास्त दिली आहे. डॉट बॉल. फ्रीड बॉल आलाय तो गोलंदाजाच्या बाजूनं, त्याच्या फेवरमध्ये. षटकाची वेळ सांगतात 4 ओव्हरची अंतिम टीमची टोटल आहे 13.25 धाव्याच्या धावगतीने 3 विकेटच्या मोबदल्यात 53 धावा. यानंतर अखेरचे षटक आता टाकण्यात येईल. 4 ओव्हर बरोबर 20 मिनिटात टाकलेल्या आहेत. मात्र अंतिम षटकासाठी आता अधिकची दिरंगाई नको, ही सूचना आपण लक्षात घ्या छत्रपती वॉरियर्स म्हाडस, कारण मॅचचा मोमेंटम थोडा स्लो आहे. आय थिंक थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. जरा घाई करा. नेक्स्ट मॅच रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. या दोन्ही टीम कॅप्टननं टॉससाठी इनिंग ब्रेकच्या दरम्यान
रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. अजय गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक 5वं षटक मार्गस्थ होतंय. पहिला बॉल फुल टॉस, मिस टाइम, बॉल हवे ते फिल्डर थोडे दूर आहेत. पोहोचील का कॅच पर्यंत? पोहोचले होते पण जेल पकडण्यात मात्र अपयशी आलेले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, आता थ्रो चुकीच्या एंडला आलाय आणि दुसरी धाव जयेशनं स्ट्रायकर एंडला तितक्याच वेगानं तितक्याच तत्परतेनं पूर्ण केलेली आहे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सध्या डगआउट मधून होतोय, कारण यजमान संघ आहे, आयोजक संघ आहे आणि घरच्या स्पर्धेत कामगिरी चांगली करणं अपेक्षित आहे. फार मोठ्या संख्येनं पाठीराखे, पुरस्कर्ते, समर्थक, शुभचिंतक, हितचिंतक ब्रायड ब्रदर्स आंबेगावचे आलेले आहेत. 2 धाब्यानं स्कोर 55-55. शॉर्ट बॉल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, एक धाव तर बनली आहे. हे सिरीज दुसरीचा प्रयत्न आता प्रवीणनं चालवलाय, चपलतेनं तो पोहोचलाय. नॉस्ट्रायकरला आता थ्रो येतोय आणि जयेशला मात्र मैदान सोडावं लागत नाही, कारण बिल्स पडल्या नाही. हे सिरीज तेच धैर्य गांभीर्य आता दाखवलंय पंच अजित पुत्रन सर. तेच सांगतात फलंदाजाला बेल्स उद्ध्वस्त झाल्या नाही, त्याच कारणाचा आता ही दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. असं वाटलं होतं एक धाव बनेल की नाही, पण त्या ठिकाणी दुसरी धाव देखील तितक्याच चिताफीनं पूर्ण करण्यात आलेली आहे. सो या 2 धाबेसोबत स्कोर आपण बघत आहोत 57-57 धाबा. स्ट्रेट बॅटर डाऊन द ग्राउंड, चांगले स्ट्रोक खेळतो प्रवीण. स्कोर 57. ऑन साइडला अक्रॉस बॅट स्वीपचा प्रयत्न, तो देखील फसतोय. आणखीन एक डॉट बॉल. धावांसाठी सध्या अंतिम षटकात मात्र स्ट्रगल आपण बघत आहोत ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावचं. ऑन साइडला फटका, आता लाजवाब आलाय बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि तो पाठवलाय फार दूरच दूर, लांबच लांब, आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. धावा आतापर्यंत 67 बनलेले आहेत. फुल टॉस, स्टेप आउट झाले, बेसबॉल हिट. आता हाबड केला, एक धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव तितक्याच चपलतेनं आता पूर्ण केलेली आहे. तिसरीचा प्रयत्न होता पण आता हुकलेलं आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे वेस्ट ऑफ बाईटसाठी ही सिरीज. पंचांनी ती मागणी केलेली आहे. या विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम आपण पाहूयात एक्झॅक्टली काय आहे.
तोंडलीचे ज्येष्ठ ग्रामस्थ रमेशजी भोईर यांचा सन्मान होतोय. दिनेशजी घरत यांच्या शुभ असते. फेअर बॉल इज बॅट्समन स्टेप आउट झाले होते तेच पंच सांगतायत. सो शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. 69 धावा बनलेल्या आहेत. 70 धाब्याचं मोठं टार्गेट दुसऱ्या डावात छत्रपती वॉरियर्स माडस समोर सज्ज होतं. यजमान संघ वेळ न दवडता आता आपल्याला लगेचच मैदानात उतरायचंय. फिल्डिंग सेट करा. यानंतर पैसादान हेअर कटिंग सलूनचे सर्वेसर्वा विवेकदादा सोनावणे यांचा सन्मान होतोय. विवेकदादा सोनवणे यांचा सन्मान होतोय. दिनेशजी घरत यांच्या शुभ असते. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट व्हा. यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस होतोय. पसायदान हेअर कटिंग सलूनचे सर्वेसर्वा विवेकदादा सोनावणे यांच्या शुभ असते. राजेश साग रावगाव विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या दोन टीमच्या दरम्यान यानंतर होणारा पहिल्या फेरीतील तिसरा सामना. कॉल एट टेल स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेचा आणि फायनली पाहावं लागेल एसीडी. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं नसतं व्हा. चला दोन्ही टीम कॅप्टन जॉईंट व्हा. चर्चा आपण करूयात. नाणेफेकीचा कौल रायझिंग स्टार रावगावच्या बाजूने लागलेला आहे. सचिन महत्वाची स्पर्धा आहे आणि खास करून या स्पर्धेत तुमचा पहिलाच सामना आहे. यापूर्वी देखील 3 पर्वात तुम्ही सम्मिलित झाले होता. या वर्षाचा आंबेगावकर चषक या वर्षाचं नियोजन पाहता टॉसचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. संघ कर्णधार म्हणून काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. मागच्या सामन्यात देखील यजमान संघानं ॲज लाईक टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. आता पहिल्या डावात बॅटिंग करण्यामागे तुमची काय स्पेशल स्ट्रॅटेजी आहे? स्ट्रॅटेजी वगैरे असं काय नाही. जास्त आम्ही 60-70 करण्याचा प्रयत्न करू. कारण बॉलर आमच्याकडे खूप चांगले आहेत. कारण बॅटिंग डिपार्टमेंटकडून आता अधिकच्या धावा बनवण्यासाठी कुठल्या बॅटरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ॲज अ कॅप्टन तू करतोस? परेश आहे, आदेश आहे, सुजल आहे, मोहन आहे. सर्वच आमचे बॅट्समन आहेत, चांगलेच आहेत. बघू आता चांगला करण्याचा प्रयत्न करू. यंदाच्या हंगामात आतापर्यंत कशा पद्धतीनं सांघिक कामगिरी राहिली रायझिंग स्टार रावगावची? आता आम्ही 3-4 टुर्नामेंट केलो पण आम्ही पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर गेलो. फक्त एकच टुर्नामेंटमध्ये आम्ही एक राऊंड विन झालो होतो. आता आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अतिशय माफक प्रवेश शुल्कात इतकं भव्य दिव्य आयोजन आणि त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट, काय म्हणाल ओव्हरऑल आंबेगावकर चषकाच्या 4थ्या पर्वाच्या आयोजनाविषयी? आयोजन तर खूपच छान आहे. दिनेश भाऊ आणि ब्राईट बद्दल आंबेगाव यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. चर्चा आपण करूयात स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेच्या संघटनासोबत. टॉस गमावलाय. ॲज अ कॅप्टन जर तुम्ही टॉस जिंकला असता तर पहिल्या डावात काय करण्यास पसंती दिली असती? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच करणार होतो आणि तेच आमच्या वाट्याला आले. जसं तुम्हाला हवं होतं तुमच्या मनासारखं घडतंय. आता पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना काय कामगिरी अपेक्षित आहे या मॅचमध्ये तुमच्या गोलंदाजांकडून? समोरच्या टीमला कमीत कमी धावांवर रोखायचं आणि जो टार्गेट असेल तो चेस करायचा. मग कमी धावसंख्या रोखण्यासाठी गोलंदाजांवरती एक जबाबदारी आहे. असे करून कुठले गोलंदाज असतील ज्या सामन्यात पहिल्या डावात प्रभाव टाकू शकतात? सुजित असेल, अभय, धीरज, एक बंटी, असे चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. काय म्हणाल ओव्हरऑल आंबेगावकर चषकाच्या 4थ्या पर्वाच्या आयोजनाविषयी? आंबेगावकर चषक अतिशय चांगलंच आयोजन असतं. दरवर्षी आम्हाला खेळायला चान्स देतात आणि मित्रासारखंच आहे, सगळं भावासारखंच आहे. चांगले रिलेशन आमचे पण. चला सो दोन्ही टीम कॅप्टनला सामन्यासाठी ऑल द बेस्ट आपण देऊयात. टॉस कबाब कक्षामधून न्यूज आहे. रायझिंग स्टार रावगावनं जिंकला टॉस. ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय. दुसरा डाव सुरू होतं. टार्गेट चेस करण्यासाठी संघ दाखल झालाय. छत्रपती वॉरियर्स स्मार्ट असतं आणि या डावात काय घडेल का बिघडेल, कशा पद्धतीनं रंचेस रंगेल या कॉमेंट्री बॉक्समध्ये कुऱ्यात अपेक्षित बदलाव आणि ऐकूयात आवाज शहापूरचा, आवाज सोमनाथ खाडे सरांचा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर, ज्यांना आपण ऐकताय. जाऊया मैदानावरती.
70चा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. पहिलाच बॉल थोडासा अभ्यास केल्यानंतर विचार विनिमय केल्यानंतर अजित पुत्रन सर आमच्याकडे वळाले, सांगतायत येस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून आणि एका धाबेच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. पूर्वार्ध संपला. 69 धावा बनवल्या. यजमान संघानं 70चं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर इथे फटका खेचलाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग केली. फेक होतीये. फक्त एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन आपण पाहताय. एका बाजूनं महेंद्र आणि दुसऱ्या बाजूनं अजय ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवरनं प्रवीण. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाचा हा श्रीगणेशा झाल्यानंतर अजून एक धाव आली आहे धावफलकावरती. बिनबाद 2 धावा. राईट अमोर द विकेट. इथे सुद्धा पाहिलं जाईल. चांगला चेंडू फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॉलपर्यंत पोहोचून मारण्याचा प्रयत्न असफल राहिलाय आणि या अनुषंगानं आपण पाहाल तर या ठिकाणी निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 30 यार्डची पाबंदी असणारं पहिलं षटक. विवर रचना तुम्ही पाहताय. 9 फिल्डर 30 यार्डमध्ये तैनात आहेत. प्रवीणचा हा चेंडू अगदी गाईडलाईन वाईड लाईन वरती मारा करत असताना अभ्यासपूर्ण गोलंदाजी. टप्पा खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारे रडारमध्ये दिला जात नाहीये. फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवत असताना धावा कुठल्याही प्रकारच्या येत नाहीये. डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. फलंदाजाच्या टप्प्यापासून दूर ठेवण्याचा कार्य हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कार्य पार पाडत असताना षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहताय. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी, या क्रीडानगरीमध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. आंबेगावकर आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव, जो संघ मैदानावरती यजमान म्हणून खेळतोय, या सर्वांचं दमदार दर्जेदार आयोजनाचा 4था दिवस. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. इथे पुन्हा एकदा फुलर लेंथ व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल कंप्लीट होईल का? बिडॉनवरती पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र बाल बचावलाय. जीवनदान मिळालं फलंदाजाला. सिंगल 1 धाव येईल. स्कोरबोर्ड थोडंसं हलताना तुम्हाला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 1, षटक क्रमांक पहिलं. 70 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी करतायत छत्रपती बॉईज. म्हाडस या संघाला बनवाव्या लागतील 70 धावा हा सामना जिंकण्यासाठी. 5 षटकांची मॅच. प्रवीणचा हा चेंडू फुलटोस घेऊन खेळलाय ऑन साईडला. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती सीमारेषेच्या जवळ पकडून फेकेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या दरम्यान आपण पाहताय. तर अभ्यासपूर्ण सुरुवात, शांत संयमी सुरुवात देत आहेत. सलामीची जोडी अजूनही बॅटिंग करत असताना मैदानावरती. स्कोरबोर्डवरती बिनबाद 5 धावा. ओव्हर नंबर 1, प्रवीणवरती जबाबदारी दिली आहे, जिम्मेदारी दिली आहे. विवर रचना त्यानं सज्ज केली आहे. विकेट किपर, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला फिल्डर आपण पाहताय 30 यार्डमध्ये. मिडॉन 30 यार्डमध्ये. सीमारेषेवरती वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ पकडतोय, फेकतोय. सिंगल एकच धाव. चांगली विवर रचना आणि त्या विवर रचने अंतर्गत गोलंदाजी करत असताना प्रवीणनं पहिलं षटक अभ्यासपूर्ण फेकलं. एका षटकाची सांगता झाली आहे. धावफलकावरती बिनबाद 6 धावा. बॅटिंग करतायत छत्रपती म्हाडस. 70 धावांचा मोठा पाठलागाला सुरुवात केली. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 69 धावांचा डोंगर उभा केला आणि डोंगरापुढे निश्चितच सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळते. टीम म्हाडस बनवाव्या लागतील 70 विजयासाठी. 5 षटकांची मॅच, नॉकआउटचा थरार. प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं असतं आणि या अनुषंगानं तुम्ही पाहाल तर निश्चितच सुरुवात थोडीशी बॅकफुटला राहिली आहे. छत्रपती म्हाडस संघाला इथून जर यायचं असेल मॅचमध्ये राहायचं असेल तर इथून आक्रमण चढवावं लागेल. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर फक्त 6 धावा आल्यात. मात्र जमेची बाजू त्यांच्यासाठी अशी की सलामीची जोडी अजय आणि महेंद्र दोनही फलंदाज अजूनही मैदानात खेळतायत. त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. जिम्मेदारीपूर्वक बॅटिंग करावी लागेल. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. बरोबर पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटांचा अवधी घेतला.
त्यानंतर या षटकासाठी आपण पुन्हा 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता, समोर टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना गोलंदाज सनी आलाय. चांगल्या पद्धतीने इथून पहिला चेंडू त्याने एक्झिक्यूट केला. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती अजय खेळतोय. अजयला विजय मिळवायचा असेल तर इथून त्याला आक्रमक व्हावं लागेल. अवांतरची धाव येते ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, थोडासा दिशाहीन चेंडू आणि इथे आपण पाहिलं तर एक अवांतरची धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत आली आहे. स्कोरबोर्ड थोडंसं हल्लंय 7 या आकड्यावरती. 7 विदाउट लॉस. स्ट्राईकवरती अजय. इथे सुद्धा चांगला चेंडू लेग कट करत असताना बाहेर काढलाय. फलंदाजाच्या टप्प्यापासून दूर ठेवतोय, रडारपासून दूर ठेवतोय. कुठल्याही प्रकारे अंदाज घेऊ दिला जात नाही. थोडीशी गती इथं आपण पाहिली तर वाढवली होती. टप्पा खाल्ल्यानंतर स्विंग होत बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी. चेंडूवरती चांगलं नियंत्रण. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमसाठी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दिली आहे सनीवरती आणि त्यानं जबाबदारी अद्यापपर्यंत चांगली पार पाडली आहे. 70चा पाठलाग. इथे फुलर लेंथ ऑफस्टंपच्या अगदी बाहेर जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र निश्चितच प्रेडिक्ट केलं होतं गोलंदाजानं, फॉलो केलं. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड लाईनवरती मारा करतायत. अभ्यासपूर्ण घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावरती घरच्या खेळपट्टीवरती खेळत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव घरचं आयोजन, भरपूर साऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा या संघाकडनं नक्कीच राहिल्या असतील आणि त्या अपेक्षांवरती खरं उतरतायत. बॅक टू द बॉलर. चांगलं कलेक्शन पाहायला मिळते फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज सनीचं चांगला टप्पा. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, गतीवरती नियंत्रण. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून दूर ठेवतोय. वंचित ठेवत असताना आकर्षक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात पेश करतोय. राईट अमोर द विकेट. इथे सुद्धा चांगला चेंडू. इथे ऑफकटर आतमध्ये आलाय. चांगल्या पद्धतीनं दोन्ही बाजूला चेंडू वळवत असताना पाहायला मिळतोय. अगदी गतीवरती चांगलं नियंत्रण आणि त्यानंतर दोन्ही बाजूला चेंडू वळवत असताना फलंदाजाला काही कळायच्या आत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. डॉट. इथे सुद्धा चांगला चेंडू. बॅटची एज. कुठल्याही प्रकारे अंदाज घेऊ दिला जात नाही. बॅट्समनच्या पायामध्ये बेडा ठोकणारी गोलंदाजी. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा बॅटिंग करतायत छत्रपती म्हाडस. सत्तर धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहताय. कौतुक केलं जाईल आयोजनाचं, आयोजकांचं. अगदी पहिल्या फेरीच्या मॅचेस आपण जर पाहिल्या तर तब्बल 5 षटकांच्या प्रत्येक संघाला मॅच खेळायला मिळतात. चांगल्या पद्धतीचं दमदार दर्जेदार आयोजन आंबेगावकरांचं आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाचं मनापासून कौतुक आपण करूयात. दिनेश दादा घरत या संघाचे पुरस्कर्ते, त्याचबरोबर या संपूर्ण टुर्नामेंटचे आधारस्तंभ, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण रंगारंग सोहळा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. बॉलर तयार. विश्वास दाखवला या ठिकाणी गोलंदाज चेतनवरती. राईट अमोर द विकेट. चेतनचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा खबरच्या डोक्यावरनं उडवलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी संघर्षाला सुरुवात. चौकार. मदतीनं इथून आक्रमण चढवलंय महेंद्रवरती. फार मोठी जबाबदारी. त्यानं चौकारानं इरादा स्पष्ट केलाय. आता थांबून चालणार नाही. अपील केली आहे. बरोबर कैचित आणि प्लम मध्ये पकडलंय. पंचांनी बोट केला आकाशाकडे. लागलेला पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या छत्रपती म्हाडस टीमला. बॅट्समन आउट.
थरार मसा परिसराचं अतिशय दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. नियोजन आणि आयोजनाचा आपण जर विचार कराल तर चांगल्या पद्धतीनं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर दिनेश दादांची, त्याचबरोबर संपूर्ण आयोजन समितीची आपल्याला पाहायला मिळतीये. कौतुक करावं लागेल आयोजकांचं आणि आंबेगावकरांचं. इथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॅटिंग करण्यासाठी ओम मैदानात आलाय. ओमला मात्र इथून चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल. सर्व सूत्र हातात घेऊन इथून संघाला डाव सावरावा लागेल. बुडती नौका किनाऱ्यावरती त्याला आणावी लागेल. ओमसाठी टाकलेला चेंडू इथे लॉफ्ट करायचं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित कनेक्शन नाही. मिस टायमिंग. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती इथे एक्झिक्यूट केलं. कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता एक सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळतीये. स्कोरबोर्डवरती पहा, जाऊन पाहिलं तर पाहायला मिळत आहे 14. टॉप ऑर्डरचे फलंदाज खेळतायत आणि बॅटिंग करत असताना अजून एक हादरा दिलाय. बॅट्समन अजय जो स्ट्राईक वरती आलाय त्याची दांडी गुल करत असताना गोलंदाज चेतन ऑन फायर. क्लीन बोल्ड. तिसऱ्या षटकात आपण आहोत आणि आपण पाहताय लागलेला हा झटका. बॅटिंग करणाऱ्या टीम म्हाडसला संघ संकटात सापडलाय. संघाच्या अडचणींमध्ये वाढ होत चालली आहे. इथे ओरपी चेंडू फटका खेचलाय ऑन साईडला. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, त्या ठिकाणी चांगल्या फिल्डिंगने प्रात्यक्षिक दाखवलं. पकडलं, फेकलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी आणि या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात लागलाय झटका. पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवरती थांबलेलं धावफलक आहे ते 15 वरती. 70चा मोठा पाठलाग. इथून आपण पाहिलं तर अजूनही 55 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 55 धावा इथे बनवाव्या लागतील. संकट वाढत चाललंय. संकट दाट होत चाललंय. इथून कशा पद्धतीनं बाहेर काढलं जाईल. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव येतोय. गोलंदाज रोशन आलाय आणि रोशननं पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. विष्णू आणि संदेश या दोन फलंदाजांवरती जिम्मेदारी, जबाबदारी. विष्णू म्हाडसे जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. इथे ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल. सामना आपण पाहिलं तर अजून थोडासा थंड करत चाललेत. प्रत्येक चेंडू नंतर मॅच आंबेगावकरांच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतीये. प्रत्येक बॉल नंतर मॅच आंबेगावकरांच्या बाजूने येते. इथे चांगला चेंडू, चांगला टप्पा. रायझिंग मात्र थोडासा जास्त बाहेर निघाला. वाईड बॉल. सततचा दुसरा वाईड बॉल. अवांतरची खून करत असताना बाळा मानेसर एका धाब्याची मदत येते. स्कोरबोर्ड वरती थोडीशी वाढ झाली आहे. धावफलक 17 वरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. इथे बॅटची एज. विकेटच्या मागे अप्रतिम झेल. फलंदाज झालाय फेल. बॅट्समन विष्णू बाद.
विष्णूच्या रूपानं लागलेला अजून एक झटका. छत्रपती म्हाडस संघ मैदानावरती संकटात सापडलाय, संकट वाढत चाललंय. आणि गोलंदाजांचा जर विचार केला तर रोशनच्या माध्यमातून रोषणाई केली जाते. आंबेगाव टीमसाठी विजय जवळ आणतायत. एक एक बॉल नंतर, एक एक डिलिव्हरी नंतर आपण पाहताय सामना हस्तक्षेप करत असताना, सामना डॉमिनेट करत असताना टीम म्हाडससाठी जबरदस्त कामगिरी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. वाईड लाईनवरती फुलर लेंथ, यॉर्कर लेंथ मारा सातत्यानं पाहायला मिळतोय. फलंदाजांना मात्र इथून सूर सापडत नाहीये. इथे सुद्धा चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. आणि या अनुषंगानं आपण पाहाल तर विकेट किपरनं सुद्धा उरलेलं काम पूर्ण केलंय. डॉट. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. रोशन गोलंदाजी करतोय. सामना स्थिरावलाय. धावफलकावरती मोठा फुल स्टॉप. 17 वरती खतरा उभा राहिलाय बॅटिंग करणाऱ्या टीम म्हाडससाठी. रोशन राईट अमोर द विकेटनं इथे बॅट फिरवली आहे. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित कनेक्शन नाही, सिंगल आली आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलं तर चांगलं नियंत्रण, चांगल्या पद्धतीचा टप्पा, गतीवरती नियंत्रण. मनीष आणि संदेश या दोन फलंदाजांना मात्र इथून चमत्कारिक कामगिरी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. पाहता पाहता षटक संपन्न झालं. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 18 धाबा. चांगल्या पद्धतीने क्रिकेट मैदानात पेश करतायत. ओव्हर रेट सुद्धा सुंदर राखलाय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमनं. फक्त 17 मिनिटांमध्ये 4 षटकं त्यांनी कंप्लीट केली. घरचं आयोजन आहे आणि त्यांना माहिती आहे आमचा वेळ, एक एक मिनिट जसा वाचेल ते आपल्या संघासाठी चांगलं असणार आहे. चला आता शेवटचं षटक आहे. सामना जवळजवळ हातामध्ये आलाय तो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमच्या. आणि निश्चितच शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूंवरती तब्बल बनवाव्या लागतील त्या 52 धावा. 6 चेंडू 52 धावा. ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल. निश्चितच मराठ्यांचा इतिहास राहिलाय मित्रांनो. हा इतिहास इथे बनवावा लागेल. 6 चेंडू 52 धावा. मैदानावरती आपण पाहताय शांतता झाली आहे. म्हाडस संघाच्या डगआउटमध्ये स्मशान शांतता. चांगल्या टप्प्यावरती मारा करतायत आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ सुद्धा अगदी शांततेमध्ये सेलिब्रेशन करतायत. हा पहिला सिंगल एका धावेचा चेंडू आपण पाहू शकता. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि जवळजवळ आपण पाहिलं तर हा सामना खिशात टाकलाय. पहिल्या फेरीची मॅच. नेक्स्ट मॅच साठी आंबेटेंबे संघ आपण त्वरित मैदानात जाण्यासाठी तयार राहा. एक सामना संपल्यानंतर त्वरित दुसरा सामना आपल्याला लगेच चालू करावा लागतो, याची काळजी घ्या. मध्ये आपला जो 2-5 मिनिटाचा वेळ जातो तो वेळ आपल्याला सकाळच्या सत्रात वाचवणं फार गरजेचं आहे. आंबेटेंबे संघ आपण संपूर्ण स्क्वॉड आपला तयार ठेवा. आपला 12th मॅन या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये पाठवण्यासाठी आपण तयार राहायचंय. दोन्ही संघांना सूचना आहे. तत्पूर्वी विद्यमान सामना डॉमिनेट करतायत आंबेगावकर. घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी. नयनजी न्यायकर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती या. बॅटिंग करत असताना मनीष आलाय. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. षटकातील 3 चेंडू शिल्लक. मनीष आलाय आणि मनीषसाठी एटीएम खुलं झाले. षटकार जर मारला तर साहिल घोरड यांच्याकडनं 500 रुपये. इथे हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. अवांतरची धाव येते. धावफलकावरती केली जाईल, ऍड केली जाईल. सामना जवळजवळ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमनं हा खिशात टाकलाय. रवींद्र दादा घरत, दीपक दादा चौधरी ज्यांच्या माध्यमातून सुंदर जर्सी. आंबेगावकरांच्या सर्व प्लेयरच्या अंगावरती तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन. प्रत्येक संघासाठी प्रत्येक प्लेयरसाठी
रंगीबिरंगी जर्सीज आंबेगावकर चषकाची उंची वाढवत आहेत. अतिशय चांगलं नियोजन. लास्ट ओव्हर, शेवटच्या अंतिम मनीषसाठी संचित फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लास्ट ओव्हरमध्ये आपण आहोत आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघानं हा सामना जवळजवळ खिशात टाकलाय. षटकार आलाय, मात्र मनाला आनंद देऊन जाईल मनीषच्या, आणि या आनंदावरती संतुष्ट त्याला राहावं लागेल. इथे हा चांगला चेंडू निश्चितच टाकावा लागेल. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. इथे वाईट टाकलाय. लास्ट ओव्हर आणि हा चेंडू सुद्धा इथे संपन्न झालाय. षटक संपलंय 5वं. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध सुद्धा संपलाय आणि सामना जिंकलाय तो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमनं. जबरदस्त डॉमिनेट करत असताना पाहायला मिळाले. म्हाडस संघाला बॅकफूट पंच दिलाय आणि इथून त्यांचा प्रवास मैदानावरचा संपतोय या स्पर्धेमधील. म्हाडस